मी 10 नंबरनी सगळं हे करणार होतो. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू. कारण सकाळपासून खाल्लेलं काय नाही. सहर्ष स्वागत आहे. मी 10 नंबरनी सगळं हे करणार होतो, पण यावर 2 नंबर होता. मग बारीक बघितली झालं साईडला. तरी मी ट्राय केलं की इथपर्यंत 2 नंबरचा ठेवतो आणि बाकीचा 10 नंबर. पण मी ॲक्च्युली सुरुवात इथून केलेली. मग आता काय करायला लागेल की मिशी आणि हा इथलं सोडून सगळं 2 नंबर करायला लागेल. अदरवाईज ते खूप वाईट दिसेल. एवढं वाईट नाही दिसत. काय वाईट नाही दिसत, वेगळं दिसतंय पण वाईट नाही दिसत. इट्स ओके. अगोदर तर एवढ्या मोठ्या मोठ्या मिशी ठेवलेलं आहे, हे पूर्ण शेव ठेवून. हां, आता साऊथ इंडियन वाटतंय. इक्वल तर आहे, फक्त लाईटनी चेंज होतं ना. अरे दाढी गेली होती तेवढी हां थोडीशी होती ना, असं नाही. आदित्य सॉरी जर तू हा ब्लॉग बघतोस तर. हा ब्लेंडर झालाय माझ्याकडून म्हणून मी येत नाही. मी 10 नंबरच्या जागी 2 नंबरचा ट्रिमर मारला. मग विचार केला लुकच चेंज करू. अरे वा, मस्त. साऊथ इंडियन. पूर्ण डाळ हे केली काय, थोडंच ठेवली काय? 2 नंबर होता ग, मला माहित नाही. हा मी ना? इथे मारला, नंतर बघितलं तर 2 नंबर आज एक लाईन आली इथे. अरे वा. मग पूर्ण 2 नंबरचा मारला आणि इथे थोडा असं फेड केलं. थोडा आता मयुरेशचं बघून बघून शिकलोय तर इथे थोडा फेड केला, मग तो मॅच झाला. आता विचार करू शकतो लग्नाला जायचा, नाही तर मी ठरवलं ना आता नाही जाणार. व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. तुम्ही कॉकपिट व्ह्यू घ्या एक. हा आता कसं एक नंबर की नाही, मस्त ना. तर विषय असा आहे, एका मित्राचं लग्न आहे. आदित्य भगत करून कामोठ्याला चाललोय आणि तिकडे होपफुली बाकीच्या मित्र येतील. एक मित्र बोललाय एजे की पाऊस पडतोय आणि तो ॲक्च्युली साईटवर आहे, तर बघूया काय होतंय. दुसरा मित्राचा फोन नाही लागत आहे. आय थिंक त्याने नवीन फोन घेतलाय, तर फोन नाही लागत आहे. म्हणून बघूया आता कसं कोण भेटतंय कोण नाही. तिकडे एक ॲक्च्युली जो मित्र आहे जो 100% तिथे आहे, त्या मित्राचा प्रॉब्लेम काय आहे, तो आदित्यचा खास आहे ज्याचं लग्न आहे, तर तो त्याच्यासोबतच आहे. तर आता तो माझ्यासोबत कोणतरी पाहिजे. अरे एकटाच बसणं म्हणजे जरा कसं डोक्याला हे. तर ऑलमोस्ट रेडी झालंय. थोडं वॅक्स लावायचं आहे आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट करायची आहे की वे प्रोटीन प्यायचं आहे. कारण सकाळपासून खाल्लेलं काय नाही, त्यात वे प्रोटीन परत मिस होऊन जाईल, म्हणून वे प्रोटीन घेऊन जातो नाही का. दुसरी गोष्ट वे प्रोटीन हे आय थिंक 80 ग्राम आहे. पितोय खरं एवढं, पण मला लवकरच प्रेशर येणार आहे. प्रेशर सुसू, कारण एवढं प्रोटीन पितोय बोलल्यावर पाणी खूप आहे ना त्यात. पण तरी पिऊया. चिअर्स. अगदी थोडंसं बाकी आहे, पण एकदम ते लम्स झालेत त्याचे. नीट मिक्स नाही केलं. मेन काय माहिती आहे का, लवकर निघायचं आहे, कारण ऑलरेडी 7:30 झालेत. तर कसं लवकर निघालो तर बरं. मला ॲक्च्युली ना नीट दिसत नाही आहे केस, अँगल बरोबर नाही मिळत आहे. खूप कमी वॅक्स लावलाय मी, कारण खूप वॅक्स लावला ना तर विषय होतो. ठीक आहे, म्हणजे पाय तसे सेट नाही आलेत, बाहेर जाऊन सेट करतो. मग बघू कसं व्लॉग करतं कसं नाही. कारण एवढी जण आहेत, एवढा व्लॉग बोलल्यावर मी कंटिन्यू व्लॉग करणार नाही, किंवा केलं तरी थोडंसं, नाही तर फुटेज दाखवेन काय खातोय किंवा काय. ओके, तर मग भेटूया इधर लग्नामध्ये किंवा नंतर. त्यांच्या सुनबाई या सर्वांचं मनस्वी सहर्ष स्वागत आहे. अदरवाईज घरी असलो की नॉर्मल, पण काल लग्नावरून आलो आणि त्यानंतर आंबे खाल्ले. बाय द वे लुक कसा आहे हा.
एनिवे सो लग्नावरून आलो पण भूक नव्हती भागली. मग काय केलं, कारण लग्नाला हापशासारखं जेवण थोडं बरोबर नाही वाटत. ॲक्च्युली एक स्टोरी आहे की हापशासारखं जेवलेलो आहे. आता संडेला जर विनयला भेटलो ना तर मग ती स्टोरी नक्कीच सांगतो तुम्हाला विनयसोबत. काल आलो आणि मग तरी पण भूक लागलेली. मग ते 2 छोटे कचोरी असतात ते 2 खाल्ले. आंबे खाल्ले 2 अडीच आंबे खाल्ले आणि बस. मग थोडं चाललो, एक 1500-2000 स्टेप्स चाललो आणि मग झोपलो. पण झोपलो नाही, पडलो. झोप लागतच नव्हती. मोबाईल न वापरायचा ट्राय केलं, हे कर ते कर, ASMR व्हिडिओज बघितले, मग झोपच लागत नव्हती. शेवटी काय नाही काय करत झोप, हे बघत ते बघत झोप लागली मला आय थिंक 3:45 समथिंगला. आणि तुटत उठलो. म्हणजे सकाळी ठरवलं की सकाळी उठूया 5:30ला ॲज युज्युअल आणि मग पुश करूया थ्रू द डे. पण काय म्हणजे असं उठवलंच नाही, 5 मिनटात लगेच झोप लागली. मग असं उठत, या टायमाला उठत, त्या टायमाला उठत, मग शेवटी थोड्या वेळापूर्वी आय थिंक 12:30-1लाच उठलो मी प्रॉपर. म्हणजे वॉचचा जो ॲप आहे त्याच्या हिशोबाने एक अराउंड 8.5 तास झोपलो आहे मी. 8 तास तरी झोपलो आहे, 8-8 तास. तर मग इट्स अ गुड थिंग की ॲटलिस्ट तेवढी झोप झाले. तर आता फर्स्ट मील काय घेतोय, अल्टिमेट हा दही मला खूप आवडतो. तुम्ही कधी ट्राय केला नसेल तर हा ट्राय करा. अल्टिमेट दही मदर डेअरीचा 1 नंबर, फुल रिच क्रीमी असतो. याच्यामध्ये शुगर फ्री टाकलं आणि आता हे पूर्ण मी संपवलं. सो प्रोटीन, फॅट्स, हेल्दी फॅट्स येऊन जातील आपल्याला याच्यामधून. त्याच्यासोबतच घरी काय आहे बघूया. जर मच्छी असेल तर मग मी नाही खाणार, कारण ऑब्व्हियसली मला माहिती आहे की नॉनव्हेज म्हणजे दही वगैरे हे सगळं मॅरिनेशनसाठी वापरतात. मच्छी नाही बट चिकनला वगैरे. सो चिकन नंतर दही किंवा दुधाचं काही प्रोडक्ट नाही खाणं. कॉफी, दूध ह्याच्यामध्ये मी अजिबात विश्वास नाही ठेवत. मच्छीमध्ये काय आहे, मी पर्सनली एक्सपिरियन्स केलं आहे की कॉफी प्यायलो मच्छी खाल्ल्यानंतर थोड्या वेळाने इन द सेन्स लगेच एक अर्ध्या तासाच्या विंडोमध्ये, तर मग थोडं ब्लोटेड फील होतं मला फील होतं. असं पण असू शकतं की त्या मच्छीच्या मॅरिनेशनमध्ये काही टाकलं असेल तर त्या पदार्थाचं ह्याच्यासोबत काय रिॲक्शन असेल, आय डोंट नो. पण मी पहिले दही खातोय आणि मला जिमला जायचं आहे, त्यामुळे मी रिस्क नाही घेत. ठीक आहे. मी मागे एकदा बघितलेलं, तेव्हा असं सांगितलेलं की म्हणजे आय थिंक 6 वर्षापूर्वी हा डाऊट स्वतःचा क्लिअर करण्यासाठी मी यूट्यूबवर आणि 1-2 रिसर्च पेपरमध्ये, बोलतो ह्याच्यावर काय असं कन्क्लुझिव्ह रिसर्च नाही आहे, तर ते बघितलेलं. आणि तेव्हा तर काय सापडलं नव्हतं मला. तेव्हा तर सांगितलेलं की असं काय नसतं, तुम्ही खाऊ शकता एक्सेट्रा एक्सेट्रा. आत्ता परत जर मला काय भेटलं तर आज मी संध्याकाळी नक्की शेअर करतो आणि तुमच्यासोबत शेअर करतो. संध्याकाळी बघतो आणि तुमच्यासोबत शेअर करतो. कारण हे एक इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्या महाराष्ट्रीयन कल्चरमध्ये मच्छी वगैरे खातात भरपूर. तर मग एस्पेशली कोकण, अलिबाग या साईडला, उरण वगैरे त्या साईडला इट इज इम्पॉर्टंट टू नो राईट की दही आपण खाऊ शकतो का नाही. तर दही खातो, बघतो काय नसेल तर आंबे खायचं, वे प्रोटीन प्यायचं पद्धतशीर. ॲक्च्युली बॉईल्ड अंडी उकडलीत मी, तर बॉईल्ड अंडीसुद्धा आहेतच, ते खाऊया आणि मग बघूया पुढचं काय कसं काय. अच्छा, एक सांगायचं राहिलं की एंगेजमेंटला जायचं आहे 5:30ला, पण मी 6ला जायला पाहिजे. पण मी जाईल का नाही हे तुम्हाला नंतरच कळेल, कारण तो सध्या लाईफचा मोठा सस्पेन्स झाला आहे. बाय द वे 69.5 आला आज, इनस्पाईट ऑफ रात्री झोपायच्या अगोदर खाऊन आणि झोप एवढी मागे पुढे होऊन सुद्धा. सो देर इज अ पॉसिबिलिटी की मी वॉशरूमला जाऊन आलो तर अजून कमी येईल वेट. बट येस, क्वाईट हॅपी अबाउट इट. प्रोटीन, हेल्दी, चीज, गोट ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाईम.